श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. श्रीराम अध्याय 38 भाग 2. एक त्वचारोग झालेला यवन स्वामींना शरण आला होता. स्वामींनी त्याला औषध दिले व कुराणामधील आयताचा जप करण्यास सांगितला. त्यानेही भक्तिपूर्वक केल्याने तो व्याधीमुक्त झाला. महाराज नेहमीच परधर्म ग्रंथाविषयी आदर करत. या मुसलमान भक्ताचा स्वामींनी उद्धार केला आणि त्याला स्वधर्माप्रमाणे वागण्यास सांगितले. एका पारशी व्यापाऱ्याचा मुलगा वाईट संगतीने बिघडला होता. पैशाची उधळपट्टी करत होता. पित्याचा उपदेश न मानता दुर्व्यसने करीत होता. शेवटी तो भ्रमिष्ट झाला. देहवस्त्राचीही शुद्ध न राहता दारोदार भटकू लागला. त्याच्या मातापित्याला त्याची हालत भगवेना. काय करावे ते त्यांना सुचेना. स्वामींची कीर्ती ऐकून ते दोघे गरुडेश्वरला आले. सोबत त्यांनी मुलासही आणले होते. स्वामींनी त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि त्याच्यासाठी एक यंत्र करून दिले आणि त्याच्या हातात बांधण्यास सांगितले. याच यंत्रामुळे तो मुलगा ताळ्यावर आला, सुधारला व व्यापार करू लागला. एकदा एक पारशी गृहस्थ महाराजांकडे आला. त्याला अन्न हे विषा समान झालेले होते. भूक लागली असतानाही अन्न खाल्ल्यास ते उलटून पडे. त्याला पिशाच्च बाधा झालेली होती. आपली ही व्यथा त्यांनी स्वामींना सांगावी असे मनात ठरवले. परंतु गर्दीमुळे तो स्वामींचे दर्शन घेऊन तसाच मागे फिरला. काही न बोलताच प्रसाद भोजन घेण्यास तो बसला. परंतु नेहमीप्रमाणे त्याला काहीच त्रास न होता तो पोटभर जेवला. त्याची अनेक दिवसांची भूक आज शांत झाली होती. त्याने आता कायम स्वामींच्या सहवासात राहायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी तो स्वामींच्या दर्शनाला गेला. स्वामी त्याला हसून म्हणाले, आपण का आलात? दर्शन झाले ना आता? थांबलात का? घरी का नाही गेलात? यावर तो गृहस्थ म्हणाला, आपण मला परमेश्वरासमान आहात. मला आजवर पिशाच्च बाधामुळे अन्न जात नव्हते. आपण माझ्यावर कृपा केलीत आणि माझे संकट टाळून माझा उद्धार केलात. मी आपल्याला सोडून जाऊन काय करू? मी येथेच राहून आपल्या सहवासात आपली सेवा करीन. पुन्हा त्या पिशाच्याच्या तावडीत सापडण्यापेक्षा आपणच मला येथे राहू द्यावे. आपण देवास समान आहात. मला दूर न लोटावे प्रभू. स्वामींनी त्याचे सांत्वन करीत म्हणले, मी परमेश्वर नाही. जो खरा परमेश्वर आहे त्याची प्रार्थना करा. तोच तुमच्यावर कृपा करेल. त्याच्या नामस्मरणाने चिंतनाने तो तुमचे रक्षण करेल. आपण आपल्या गावी परत जावे. हे ऐकून तो अत्यंत निष्ठेने गुरुरायांना म्हणाला, प्रभू, माझ्यासाठी आपणच परमेश्वर आहात. काहीही झाले तरी मी तुमचे चरण सोडणार नाही. माझ्यावर आपण कृपा करावी. अन्य स्थानी जाऊन माझी दुर्दशा व्हावी न व्हावी मी कुठेही जाणार नाही. त्याची भक्ती पाहून गुरुरायांनी त्याला एक यंत्र तयार करून दिले व दंडावर बांधण्यास सांगितले. ते बांधताच त्याची बाधेतून मुक्ती झाली व पुढे त्याने आपल्या गावी जाऊन जन्मभर स्वामींची सेवा केली. भडोज येथील मणिभाई उमरेडकरांचा मुलगा गणपती याची बुद्धी भ्रष्ट झाली होती. दोघेही पिता पुत्र महाराजांच्या दर्शनार्थ गरुडेश्वरला आले. स्वामींनी त्याच्यावर कृपा करून त्याचा उद्धार केला. विष्णुपंत सोमण यांचा मुलगा आजारी होता. स्वामी एकदा त्यांच्याकडे भिक्षेस गेले असता त्यांना तो आजारी असल्याचे कळले. स्वामींनी त्याच्यावर एक दृष्टिक्षेप टाकला व त्याची व्याधी बरी झाली. जमियतराम नरभेराम हा भडोज येथील एक भोळसट ब्राह्मण होता. स्वामींची कीर्ती ऐकून त्यांनी गुरुपौर्णिमेस स्वामींचे दर्शन घ्यावे असे ठरवले व त्याप्रमाणे तो चांदोद येथे आला व नावेत बसून गरुडेश्वरी जावे म्हणून थांबला. दुसऱ्या दिवशी एका ब्राह्मणाने हा भोळसट आहे लक्षात येताच त्याची टिंगल करायला सुरुवात केली आणि त्याला उगाचच बोलण्यात गुंतवून ठेवले. त्यामुळे त्याची नाव निघून गेली. त्याच्या ते लक्षात येताच त्याची घालमेल झाली. मनात तीव्र दुःख झाले की आता मला स्वामी चरणांचे दर्शन होणार नाही. यावेळी विमनस्क मनस्थितीमध्ये तो हात जोडून नदीच्या किनारी नदीच्या प्रवाहाकडे पाहत उभा राहिला. मनात कुढू लागला की मला आता गुरुपौर्णिमा असूनही गुरु भेटणार नाहीत आणि तो स्वामींची करुण स्वरात प्रार्थना करू लागला. त्याच्या मनात स्वामींची भेट होणार नाही म्हणून कल्लोल उठला होता. इकडे गरुडेश्वरला स्वामींना त्याची आर्त प्रार्थना समजून त्याचा भोळेपणा आणि भेटीची तीव्रता पाहून स्वामींचे हृदय कळवळले. गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींनी दुसऱ्या रूपात प्रत्यक्ष येऊन जमियत रामाच्या पूजेचा स्वीकार केला. त्याला प्रसाद देऊन त्याचा उद्धार केला. त्यानंतर तो समाधानाने भडोजला निघून गेला.
त्याचा महाराजांशी पूर्वपरिचय नव्हता, त्यामुळे तो महाराजांना ओळखू शकला नाही. कुणा यती महाराजांची आपण पूजा केली या समाधानातच तो होता. काही दिवसांनी तो एका मित्राच्या घरी गेला असता तेथे स्वामींची तसबीर त्याला दिसली व त्याने मित्राला विचारले, हे यतिश्रेष्ठ कोण आहेत? याच यतिश्रेष्ठांची मी गुरुपौर्णिमेला पाद्य पूजा करून प्रसाद ग्रहण केला होता. यांचे नाव गाव काय हे कृपया मला सांग. तो मित्र म्हणाला, हे तर श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आहेत. हे हल्ली क्षेत्र गरुडेश्वर येथे आहेत. जमियतराम हे ऐकून चकित झाला. त्याला गहिवरून आले. तो तेथून तसाच गरुडेश्वरला जाण्यास निघाला. गरुडेश्वरला आल्यावर प्रत्यक्ष स्वामींच्या दर्शनाने त्याला परमानंद झाला आणि त्यांनी श्रीचरणांवर लोळण घेतली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींनी त्याला दुसऱ्या रूपात येऊन दर्शन दिले होते. स्वामी आपल्या भक्तांचे वेळोवेळी मन राखीत. बडोद्याच्या सिद्धनाथ मंदिराचे महंत गणपती बुवा हे स्वामींच्या दर्शनासाठी आले. त्यांच्या मनात सप्त चिरंजीवांपैकी एक अश्वत्थामा आणि स्वामी भेट हा विचार होता. स्वामींच्या दर्शनाला आल्यावर स्वामी त्याला म्हणाले, आम्हाला कातरखेडीच्या जंगलात अश्वत्थाम्यांनी दर्शन दिले होते व आमचे संभाषणही झालेले होते. स्वामींनी असे म्हणताच आपल्या मनातील अश्वत्थामा दर्शनाचा विचार स्वामींनी कसा ओळखला असे गणपतीबुवांना वाटून ते गोंधळून गेले. त्यांच्याबरोबरचे सर्व लोकही निशब्द होऊन स्वामींच्या मुखाकडे पाहत राहिले. गणपतीबुवा स्वामींना म्हणाले, आपण अंतर्ज्ञानी आहात. आमच्या मनात जे विचार घोळत होते त्याचे उत्तर आपण दिले. स्वामींना सर्व सिद्धी प्राप्त होत्या, परंतु ते कधीही त्याचा उपयोग करीत नसत, ना चमत्कार करून दाखवीत. अत्यंत संयमी महायोग्याप्रमाणे त्यांचे वागणे होते. बडोद्याचे प्रसिद्ध डॉक्टर चिंतामणराव गोळे यांचे अपत्य जगत नसे. आपल्या एका कन्येला मात्र त्यांनी जन्मताच कोपरकरांना दिली. त्यांच्या ओटीत घातली, त्यामुळे ती वाचली. तिच्या पाठीवर त्यांना मुलगा झाला, परंतु तो अनेक व्याधींनी ग्रस्त होता. त्याला अपस्मारही होता, त्यामुळे वारंवार आकडी येऊन पडत असे. सर्व इलाज करूनही काही उपयोग झाला नाही. धोंडोपंत कोपरकरांना शेवटी त्यांची दया आली. त्यांनी त्यांना सांगितले की आपण स्वामींच्या दर्शनास यावे. त्यांना शरण गेलात तर तुमचा पुत्र नक्की वाचेल. परंतु गोळे डॉक्टरांना काही स्वामींना भेटायला जाण्यासाठी वेळ झाला नाही. त्यांनी कोपरकरांना विनंती केली की आपण स्वामींचे लाडके आहात, तेव्हा आपण त्यांच्याकडून माझ्यासाठी अंगारा घेऊन या. कोपरकरांनी विचार केला की त्या बालकाची दयनीय अवस्था, आजार पाहून ते तात्काळ गरुडेश्वरला आले. महाराजांच्या चरणावर अपार श्रद्धेने मस्तक ठेवून त्यांनी डॉक्टरांच्या पुत्राची व्यथा, त्याची झालेली अवस्था महाराजांना वर्णन केली व आपण दया करावी व त्या बालकाचा उद्धार करावा म्हणून विनवणी केली. स्वामींनी त्यांचा भाव व दुसऱ्याविषयी कळकळ पाहून अंगारा मंत्रून बालकाला लावण्यासाठी दिला व आशीर्वादही दिला. कोपरकरांची अपार श्रद्धा आणि त्यांच्या अनन्य भाव पाहून या कारणामुळे ते बालक अंगारा लावताच व्याधीमुक्त झाले. अशीच एकदा एक भाविक भक्तबाई स्वामींच्या दर्शनासाठी आली. तिने महाराजांचे दर्शन घेतले व गर्दीत गडबडीत तिची नथ तेथेच कुठेतरी पडली. तिने नारळ प्रसाद घेतला व ती घरी गेली. घरी जाताच तिच्या लक्षात आले की नथ पडली आहे म्हणून. खूप शोध घेतला तरी नथ काही सापडली नाही. शेवटी तिने स्वामींपाशी येऊन सर्व हकीकत सांगितली. स्वामी तिच्याकडे पाहून हसून म्हणाले, घरी जाऊन श्रीफळ फोडावे, त्यात तुमची नथ सापडेल, चिंता करू नये. घरी गेल्यावर तिने तो प्रसादाचा नारळ फोडला, तो तिला त्यात नथ सापडली. स्वामी आपल्या भक्तांचे नेहमीच हित पाहत, संकटात रक्षण करीत. रामचंद्र तेंडुलकर हे स्वामींचे भक्त होते. ते मुंबईत माझगाव येथील डॉक कंपनीत कामाला होते. त्यांना कळले की महाराज गरुडेश्वरला आहेत व आजारी आहेत. त्यांनी त्यांचे स्नेही बळवंतराव पगडबंध यांच्यासोबत स्वामींच्या दर्शनाला जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी प्रवासाची तयारीही केली. परंतु अचानक इंग्रज साहेबांनी त्यांची रजा नाकारली. तेंडुलकर अत्यंत दुःखी झाले. त्यांनी नारळ पेढे बळवंतरावांना बरोबर पाठवले आणि स्वामींपुढे ठेवण्यास सांगितले. बळवंतराव एकटेच गरुडेश्वरला गेले आणि त्यांनी स्वामींपुढे नारळ पेढे ठेवून घडलेली हकीकत सांगितली व इच्छा असूनही रामचंद्रपंत रजा न मिळाल्याने येऊ शकले नाही ते सांगितले. स्वामींनी त्यांना थांबायला सांगितले आणि गर्दी कमी झाल्यावर मी प्रसाद देईन, तरी थोडे बसावे असे सांगितले. बळवंतराव तेथे बसून राहिले. काही वेळाने गर्दी कमी होता स्वामी पर्णकुटीत गेले व एक पुडके घेऊन आले व ते बळवंतरावाच्या हातात देऊन हा प्रसाद त्वरित रामचंद्रपंतांना द्यावा हे सांगितले
आणि प्रथेप्रमाणे त्यांचा नारळही त्यांनी परत दिला. बळवंतराव तेथून प्रसाद घेऊन निघाले. वाटेत त्यांना त्या पुडक्यात काय आहे हे पाहावे असे अनेक वेळा मोह झाला, परंतु गुरु आज्ञेच्या भयाने त्यांनी तसे न करता ते प्रसादाचे पुडके मुंबईला आल्यावर रामचंद्रांच्या हातात दिले आणि सारी हकीकत सांगितली. रामचंद्रपंतांचे डोळे भरून आले. त्यांनी थरथरत्या हाताने पुडके सोडले. आत फुलांच्या सुक्या पाकळ्या होत्या आणि त्याखाली पंचपदी, योग, तारावली अशा पोथ्यांचे धन होते. स्वामींच्या हस्ते रामचंद्र तेंडुलकर यांना ते मिळाले. त्यांना भरून आले. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि ते म्हणाले, गुरुराया, लेकरांची काळजी कशी आणि किती घेता. आणि त्यांनी निर्धार केला की रजा मिळो न मिळो, नोकरी जाओ अथवा राहो, गरुडेश्वरला जायचे. असं ठरवून ते तत्काळ निघाले. रजेचा साधा अर्ज पत्र काहीही कचेरीत न पाठवता, कुणाला काहीही पत्ताही न लागू देता ते आपल्या आजारी पत्नीला मागे ठेवून आपला पुत्र व नात्यातील लहान कन्या यांना घेऊन गरुडेश्वरला जाण्यास निघाले. गुरुदर्शनाची आस त्यांना आता लागली होती. गरुडेश्वरला ते तिघे पोहोचले तेव्हा संध्याकाळ होत आली होती. स्नान करावे आणि मुलांना दर्शनास घेऊन जावे असे त्यांनी ठरवले. स्नान झाल्यावर दोन्ही बालकांना घेऊन ते स्वामींच्या दर्शनार्थ गेले. तो लोकांची गर्दी होती. आता बालकांची भोजनाची सोय काय करावी या विचारात ते पडले. गरुडेश्वरला रात्री प्रसादाची प्रथा नव्हती. मुलांनाही भूक लागलेली होती. इतक्यात एक बाई आल्या आणि म्हणाल्या, आपण मुंबईहून आलेलेच भक्त का? रामचंद्रपंत आश्चर्याने त्या बाईंना म्हणाले, हो, आम्ही मुंबईहून आलो आहोत. तशी त्या म्हणाल्या, चला तर, स्वामी प्रसादासाठी बोलवत आहेत. स्वामींचा निरोप ऐकून तेंडुलकर अवाक झाले. आपण आल्याचे वर्तमान त्यांना कोणी कळवले? त्यांचा कंठ दाटून आला व ते त्या बाईच्या मागून चालू लागले. चालता चालता ती बाई त्यांना म्हणाली, भंडाऱ्यात मी सेवा स्वयंपाकाचे काम करते. आज दुपारी स्वामींनी मला हाक मारून आज्ञा दिली, मुंबईवरून 2 बालकांना घेऊन माझे भक्त येणार आहेत, तेव्हा त्यांच्यासाठी प्रसाद काढून ठेवावा. संध्याकाळ होऊन गेल्यावर मी स्वामींना विचारायला गेले की 3 भक्तांचे अन्न काढून ठेवले आहेत, पण दिवस संपत आला तरी कोणीच आले नाही. आता काय करावे त्या अन्नाचे? स्वामींनी मला परत सांगितले, ती मंडळी पोहोचतीलच एवढ्यात. त्यांचे अन्न कुणी भुकेला आला तरी देऊ नये. आणि काही वेळाने त्यांनी मला पुन्हा हाक मारून सांगितले की मंडळी नदीवर स्नानास गेली आहेत, त्यांना बोलवून आणावे. हे सर्व ऐकून तेंडुलकर भारावून गेले आणि अक्षरशः मुलांना घेऊन धावतच स्वामींच्या समोर आले. त्यांच्या चरणावर लोटांगण घालून त्यांनी दर्शन घेतले. मुलांनाही पायावर घातले आणि स्फुंदून हुंदके देऊन रडू लागले. नंतर तिघांनीही प्रसाद भोजन घेतले. स्वामींनी त्यांची आस्थेने चौकशी केली आणि स्वतः त्यांच्या शयनाची व्यवस्था केली व दुसऱ्या दिवशी दर्शनास यावे म्हणून सांगितले. रामचंद्र मुलांसहित दुसऱ्या दिवशी स्वामींच्या दर्शनास गेले. स्वामींनी कृपाशीर्वाद आणि नारळ त्यांना दिला. तेंडुलकर मुंबईला परतले आणि कामावर हजर झाले. तो कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना कामावरून कमी केल्याचे पत्र दिले, परंतु तेंडुलकर अजिबात दुःखी झाले नाहीत. ते स्वामींच्या भक्तीने नामस्मरणात मग्न झाले. 1 महिन्याने कंपनीने 40 दिवसांच्या रजेची मंजुरी देऊन कामावर बोलावून घेतले. तेही स्वामी कृपेमुळे परत कामावर रुजू झाले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.